आई, मला मारू नको ग आई, मला मारू नको. आई, 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 अगं मी बोलतेय, तुझी परी काहीच नाही दिसत मला. पण तुला आई तरी कसं समजू ग? अगं कोणी कोणाला उगाच भेटत नाही, त्याच्या जन्मजन्मीची रुगारू बद्ध असतात. आपली रुगारू बद्ध आहेत का ग, की ज्याने आपण भेटलोही आणि दुरावले? असं कालच बाबांचं तुझं बोलणं सोडून पोटातच ऐकलं. विशेषतः आजी आजोबांची इच्छा नाही ना बाबाचं जन्म बाबावर. सांग काय, सांग ना बाबा. बाबा, तू बाबा, तुम्हाला आवडते ना हो गेटमध्ये लाडकी पाहायला? बाबांची पोर लाडकीच असतात का? सांगा ना बाबा. बाबा, तुम्ही आईला का दवाखान्यात घेऊन गेला का? कित्येक मोठमोठे मशीन्स होते तिथं, आणि त्यात मी किती छान दिसत होते ना. सांगा ना बाबा, बोला ना. आजी, आजी, तू काढूनच खाईल ना ते औषध? किती कडू होतं का आजी ते? आजी असं देत जाऊ नकोस ग, मला त्रास होत होता. मला गुदमरून येत होतं का आजी? आजी, तू पण एक मुलगी म्हणूनच जन्माला आलीस ना ग. मग मला स्वागत तू नाही करणार तर अजून कोण करणार? सांग ना आजी. आई, आई, तू का घेतलंस का ते औषध? किती कडू होतं काय ते? आई, मला त्रास होत होता का? मला गुदमरून येत होतं खूप. आई, जर मला घालून तर बघ एकदा. तुझं रूप तू पाहशील माझ्या तर एकदा. मी मुलगी, बहीण, पत्नी तर कुणाची आई? मग मला गर्भात मारण्याची काम तुला काही? सांग नाही, काम तुला काही? आई, मला समजते तुझी कोणती, तुझी बुद्धिमान, पण ते मुळीच समजलं नाही ना गं. घरचा समजशील तर मी अजिबात त्रास देणार नाही. मला नवीन कपडे नको गं. मी ताईचे जुने कपडे घालीन, शाळेत जाईन ताईची जुनी